माझं नाव स्वरूप धने. मी स्मॅक आयटी येथे इलेक्ट्रिशियन निदेशक म्हणून कार्यरत आहे. आज मी आपल्यासाठी एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलेलो आहे. आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. आता जसं आपल्याला माहित आहे की मेकॅनिकल मध्ये काही मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत. मग मेकॅनिकल मध्ये मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे काय की असे साधनं की जे आपल्याला काही ना काहीतरी रीडिंग्स दाखवतात. मग मेकॅनिकल मध्ये जर बघायला गेलं तर त्यामध्ये व्हर्नियर आहे, मायक्रोमीटर आहे, अशा अनेक इन्स्ट्रुमेंट्स आहेत. पण तशी इलेक्ट्रिकल मध्ये देखील इन्स्ट्रुमेंट्स आहेत की जे आपल्याला विद्युत राशी काही दाखवतात. वेगवेगळ्या प्रकारचे विद्युत राशी आपल्याला दाखवतात. तर आजच्या या टॉपिक मध्ये आपल्याला हेच बघायचं आहे की इलेक्ट्रिकल मधले विद्युत राशी कुठली आहेत, कोणकोणत्या आहेत, कोणत्या आधारे त्यांचं वर्गीकरण केलंय, आणि आज आपण ह्या टॉपिक मध्ये इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स याच्याविषयी बघणार आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आपण जर सुरुवातीला बघितलं तर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स त्यामधला इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे नेमकं काय, तर इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे अशी साधनं की जी विद्युत पुरवठ्याला जोडल्यानंतर काम करतात. असे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत की जे विद्युत पुरवठा चालू केल्यानंतर आपले रीडिंग दाखवायला चालू करतात. विद्युत पुरवठा बंद केल्यानंतर आपले रीडिंग परत आहे तसं पूर्ववत शून्यावरती येतात. असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आज आपण ह्या टॉपिक मध्ये बघायचे. आणि त्याचबरोबर ह्यामधले अजून कुठले कुठले प्रकार आहेत हे प्रकार सुद्धा आपल्याला ह्या टॉपिक मध्ये बघायचे. तर मित्रांनो, सुरू करूया आपला आजचा इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स हा टॉपिक. तर जसं आपण बघतो की मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्सचे वेगवेगळ्या प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे. तर सुरुवातीला इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स मध्ये जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये युटिलिटी म्हणजे त्याचा उपयोग कसा होणार आहे, त्या उपयोगाच्या आधारे सुद्धा हे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स मुख्य 5 प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे त्याचं. तर त्यातला पहिला जो प्रकार आहे तो ह्याचा उपयोग कशा पद्धतीने आपण करणार आहे त्या उपयोगातलं हे पहिलं वर्गीकरण केलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आपण इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स मध्ये कशाचा सहाय्याने उपयोग करणार आहे त्याचा हा प्रकार आहे. दुसरा जो प्रकार आहे तो वर्किंग प्रिन्सिपल म्हणजे मीटर कार्य कसं करतं त्या कार्याप्रकारे त्याचा प्रकार पडलेला आहे. तिसरा आहे स्टँडर्ड म्हणजे कोणत्या आधारे त्याचं काम करण्याची पद्धत आहे ह्याच्यावरून स्टँडर्डवरून त्याचं वर्गीकरण पडलेलं आहे. परत एक्झिबिशन प्रॉपर्टीज वरून सुद्धा मीटरचे इन्स्ट्रुमेंटचे प्रकार पडलेले आहेत. म्हणजे कसं रीडिंग दाखवतं, डिस्प्ले कसा आहे त्याचा, याच्यावरून सुद्धा त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. ह्याच्यामध्ये मीटरचा डिस्प्ले कसा आहे, डिजिटल आहे, अॅनालॉग आहे, हे प्रकार आहेत. शेप वरून सुद्धा प्रकार पडलेले आहेत. शेप वरून जर बघितलं तर शेप मध्ये सुद्धा स्क्वेअर मध्ये आहे, सर्क्युलर मध्ये आहे, हे प्रकार पडलेले आहेत. आता पहिला जर प्रकार आपण बघायचा झाला की उपयोगानुसार ह्या मीटरचे कसे वर्गीकरण पडलेत, तर उपयोगावरून ह्याचे मुख्य 3 प्रकार पडलेले आहेत. पहिला आहे इंडिकेटिंग टाइप. इंडिकेटिंग प्रकार म्हणजे काय आहे तर ह्याच्यामध्ये एक पॉइंटर असतो, काटा असतो, आणि ह्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण मीटरला सप्लाय देतो त्यावेळेला त्या काट्याची हालचाल होते आणि आपल्याला एखादा अचूक रीडिंग दाखवण्यास तो काटा मदत करतो. ज्या वेळेला आपण मीटरचा सप्लाय बंद करणार त्यावेळेला हा काटा परत आहे तसा शून्यावरती येऊन थांबतो. म्हणजे असे मीटर्स की जे सप्लाय जोडल्यानंतर काम करतात आणि सप्लाय बंद केला की परत ते शून्यावरती येतात, असे मीटर सगळे हे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स मध्ये मोडतात. दुसरा जो प्रकार आहे, उदाहरण जर ह्याचं सांगायचं झालं इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटचं, तर आपल्याला अॅमीटर आहे, व्होल्टमीटर आहे. तर हे जे मीटर्स आहेत हे मीटर्स कसे आहेत की अॅमीटर किंवा व्होल्टमीटर यांना जोपर्यंत आपण विद्युत पुरवठा देत नाही, इलेक्ट्रिकल सप्लाय देत नाही, तोपर्यंत हे मीटर कार्य करत नाही. म्हणजे असे मीटर्स की ज्यांना इलेक्ट्रिकल सप्लाय देतो, सप्लाय दिल्यानंतर ते काट्याचं डिफ्लेक्शन दाखवतात आणि मग आपल्याला अचूक रीडिंग मिळतं. परत ज्या वेळेला सप्लाय आपण बंद करणार त्यावेळेला काटा परत शून्यावरती येऊन मीटर आहे तसं पूर्ववत स्थितीमध्ये येतं. असे मीटर्स हे सगळे ह्या इंडिकेटिंग टाइप्स मध्ये मोडतात. आपण सुरुवातीला सगळ्यात पहिला प्रकार बघायला लागलोय उपयोगानुसार मीटरचे प्रकार कोणते कोणते आहेत. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे इंटिग्रेटिंग मीटर्स, इंटिग्रेटिंग टाइप. आता हे इंटिग्रेटिंग टाइप म्हणजे नेमकं काय आहे बघा. इंटिग्रेटिंग टाइप मध्ये आपल्याला त्यामध्ये असे मीटर्स येतात की जे इलेक्ट्रिकल मधल्या ठराविक वेळेची किंमत आपल्याला दाखवत असतात. उदाहरण जर सांगायचं झालं तर आपलं एनर्जी मीटर म्हणजे आपल्या घरामध्ये जे सुरुवातीला दरवाजावरती जे बसवलेलं असतं मीटर एमएससीबीच्या ऑफिस कडून, ते एनर्जी मीटर. तर एनर्जी मीटर नेमकं काय करतं, एनर्जी मीटर आपण जसं जसं विजेचा वापर घरी करणार आहे तसं तसं ते मीटर आपल्या पूर्ण वापराची एक किंमत दाखवत असतं. परत जर समजा आपण 1 महिना ते वीज वापरली आणि 1 महिन्याचा आपल्याला ते मीटर काय असेल ते नोंद दाखवतं, परत ते मीटर शून्यावरती येत नाही. म्हणजे हे मीटर असे असतात
की एकदा सुरू झालं, एकदा इलेक्ट्रिकल सप्लाय चालू झाला की ती आपली किंमत दाखवायला पुढे चालू ठेवतात. पण जर इलेक्ट्रिकल सप्लाय आपण त्याचा बंद करून घेतला तर ते मीटर परत शून्यावरती येत नाही. आहे तिथूनच ते परत आपली किंमत दाखवायला चालू करतात किंवा आहे तिथूनच आपलं रीडिंग दाखवायला चालू करतात. ह्याचं उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर आपलं घरातलं एनर्जी मीटर किंवा आपल्या गाडीमध्ये जी स्पीड दाखवणारं मीटर असतं किंवा डिस्प्ले असतो की आपण बाबा आपली आतापर्यंतची गाडी किती किलोमीटर पळालेली आहे असं जे स्पीडोमीटर असतं, त्या स्पीडोमीटर सुद्धा हे ह्याचं उदाहरण येऊ शकतं. बघा, आपण सुरुवातीला गाडी ज्यावेळेला नवीन घेतो त्यावेळेला रीडिंग तिथं 0-0 असतं, पण कालांतरानं महिने, 2 महिने, वर्षभर जसं आपण गाडी फिरवणार तसं त्या आकड्यांमध्ये काहीतरी बदल होत जातो. पण 1 वर्षानंतर जर आपण गाडी फिरवून थांबवली तर गाडीचं ते रीडिंग परत शून्यावरती येऊन थांबत नाही, जिथं थांबले तिथूनच परत पुढे चालू होतं. तर हे स्पीडोमीटर सुद्धा या इंटिग्रेटिंग टाईप मीटर्स मध्ये मोडतं. आणि शेवटचा तिसरा प्रकार आहे तो आहे रेकॉर्डिंग टाईप. हे मीटर्स असे आहेत की जे विद्युत राशीमध्ये प्रत्येक क्षणाची किंमत नोंद करून ठेवतात. म्हणजे आपल्याला कुठल्याही वेळेची आणि कुठल्याही किमतीची जर इलेक्ट्रिकल मधली आपल्याला एखादी किंमत माहिती करायची असेल तर त्यासाठी हे रेकॉर्डिंग टाईप इन्स्ट्रुमेंट्स येतात. त्याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर हॉस्पिटलमध्ये आपले जे हृदयाचे ठोके मोजण्यासाठी जे मशीन्स वापरले जातात तशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स याच्यामध्ये मोडतात. उदाहरणार्थ ह्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये एक आलेख पेपर असतो, त्या आलेखामध्ये एक पॉइंटर ठेवला असतो आणि त्या पॉइंटरची हालचाल ही कायम वर खाली होत असते. म्हणजे प्रत्येक क्षणाची किंमत तो पॉइंटर तिथं नोंद करून ठेवत असतो. अशा प्रकारचे हे 3 प्रकारचे युटिलिटी नुसार वापरण्यात येणारे हे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. इथं तुम्हाला एक डिस्प्ले दाखवत आहे. ह्या डिस्प्लेमध्ये पॉइंटर दाखवलेला आहे. हे पॉइंटर म्हणजे जसं आपण विद्युत पुरवठ्याला जोडणार तसा हा पॉइंटर चालू होतो. विद्युत पुरवठा बंद केला की हा पॉइंटर परत शून्यावरती येऊन थांबतो. हे जे आपण मीटरचे प्रकार बघितले हे त्याच्या उपयोगानुसारचे प्रकार आपण बघितलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे ते मीटरच्या वर्किंग प्रिन्सिपल वरती आहे. म्हणजे काम करण्याची मीटरची कशी पद्धत आहे ह्याच्यावरनं त्याचे वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. तर हे प्रकार कुठले कुठले आहेत बघा. ह्याच्यामधला सगळ्यात पहिला जो प्रकार आहे ह्याच्यामधला सगळ्यात पहिला प्रकार अकॉर्डिंग टू वर्किंग प्रिन्सिपल, काम करण्याच्या पद्धतीवरून मीटरचे प्रकार. पहिला जो प्रकार आहे तो इलेक्ट्रॉनिक मुव्हिंग कॉइल टाइप मीटर. ह्याचे डिटेल डिस्क्रिप्शन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचंच आहे. फक्त आज आपल्याला ह्या इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचे प्रकार कुठले कुठले आहेत हे आपण बघू. पहिला जो प्रकार दाखवायला लागलाय तो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक मुव्हिंग कॉइल टाइप. ह्याच्यामध्ये एक कॉइल असते, ती कॉइल फिरत असते आणि मग काट्याचं डिफ्लेक्शन होत असतं. दुसरा जो प्रकार आहे तो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक मुव्हिंग आयर्न टाइप. ह्याच्यामध्ये काय असते, आयर्न म्हणजे लोखंडाचा तुकडा असतो, तो लोखंडाचा तुकडा फिरल्यामुळं काठ्याचं डिफ्लेक्शन आपल्याला दाखवायला चालू करतं. तिसरा जो प्रकार आहे तो डायनामोमीटर टाइप. डायनामोमीटर टाइप म्हणजे हे जसं आपला एक आपल्या सायकलसाठी डायनामो वापरायचे तशा पद्धतीचा हा डायनामोमीटर टाइप एक मीटर आहे की जे आपल्याला वेगवेगळ्या रीडिंग्स दाखवतात. त्यानंतर शेडेड पोल टाइप आहे, हॉट वायर टाइप मीटर आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक टाइप मीटर आहे, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड टाइप मीटर आहे. असे वेगवेगळे हे मीटर्स व काम करण्याच्या पद्धतीवर म्हणजे यांच्या प्रत्येकाचं काम करण्याची वेगवेगळी पद्धती आहेत. त्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार हे मीटरचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर स्टँडर्डच्या प्रकारे कुठल्या कुठल्या प्रकारचे स्टँडर्ड्स आहेत मीटरमध्ये ह्याच्यावरून सुद्धा वेगवेगळे मीटर्स आपल्याला बघायला मिळतील. त्यामधला जो पहिला प्रकार दाखवलाय तो आहे स्टँडर्ड टाइप. म्हणजे पहिला जो प्रकार सांगितलाय तो आहे स्टँडर्ड टाइप, दुसरा प्रकार आहे तो सब स्टँडर्ड टाइप आणि तिसरा प्रकार जो आहे तो कमर्शियल टाइप मीटर्स. आता हे कमर्शियल टाइप मीटर्स काय आहेत, कसले आहेत, वेगवेगळे कोणत्या कोणत्या प्रकारचे हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचेच आहे. तर हे जे 3 मीटर्स आहेत हे स्टँडर्ड्सच्या नुसार त्यांच्या वेगवेगळे स्टँडर्ड्स आहेत, त्या स्टँडर्डच्या नुसार त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो एक्झिबिशन प्रॉपर्टीज मध्ये. एक्झिबिशन प्रॉपर्टीज म्हणजे दिखाव्यासाठी कसे मीटर्स आहेत, दिसताना कसे दिसतात आणि त्याच्यामध्ये मग रीडिंग्स कशी दिसतात, डिजिटल आहेत, अॅनालॉग आहेत किंवा वापरण्यास कसे योग्य आहेत याच्यावरनं पहिला प्रकार पडलाय ऍब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट्स आणि दुसरा प्रकार पडलेला आहे तो सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स. हे प्रकार एक्झिबिशन प्रॉपर्टीज म्हणजे एक्झिबिशनला आपण मांडणी करताना हे मीटर्स कसे त्यावरून पडलेले आहेत. त्यानंतर आहेत शेपवरून म्हणजे त्याच्या आकारावरून मीटरचं वर्गीकरण केलंय. त्यामधला पहिला प्रकार केलेला आहे तो
पोर्टेबल इन्स्ट्रुमेंट्स. दुसरा प्रकार केलाय पॅनल बोर्ड टाइप इन्स्ट्रुमेंट्स. पॅनल बोर्ड टाइप इन्स्ट्रुमेंट्स मध्ये परत दोन प्रकार केलेले आहेत, सरफेस माउंटिंग टाइप आणि त्यानंतर पॅनल माउंटिंग टाइप. आता हे सरफेस माउंटिंग टाइप आणि पॅनल माउंटिंग टाइप म्हणजे काय? सरफेस माउंटिंग टाइप जर विचार केला तर हे अशा पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट्स असतात बघा, म्हणजे बरोबर सरफेसला लागून जे लावलेले असतात. उदाहरणार्थ आपल्या गाडीमध्ये जे स्पीडोमीटर येतं किंवा पेट्रोलचं जे मीटर्स येतं हे बरोबर स्क्रीनवरती दिसत असतं. तर अशा पद्धतीचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे सरफेस माउंटिंग टाइप मध्ये येतात. आणि पॅनल माउंटिंग टाइप जे मीटर्स असतात तर हे पॅनल माउंटिंग मीटर्स पॅनलवरती जोडलेले असतात. म्हणजे पॅनल आपले जे इलेक्ट्रिकल लॅब मध्ये जे वेगवेगळे पॅनल्स वापरले जातात मोटरसाठी किंवा ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये वापरण्यात येणारे जे मीटर्स असतात मग ते चौकोनी असतील किंवा गोलाकार आकारामध्ये असतील, तर हे मीटर्स जे पॅनलवरती वापरले जातात, उभ्या पद्धतीने वापरले जातात, त्याला म्हटलं जातं पॅनल टाइप मीटर्स. तर अशा पद्धतीचे हे जे प्रकार आहेत आता आपण जे बघितले हे मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचे वेगवेगळे आकारावरून आहेत, प्रकारावरून आहेत, वापरण्याच्या पद्धतीवरून आहेत. असे जे वेगवेगळे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे डिटेल मध्ये आपल्याला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचंच आहे. पण आताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त काय बघितलं की मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे नेमकं काय, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स कोणत्या कोणत्या प्रकारावरून त्याचे परत प्रकार पडलेले आहेत, एवढे डिटेल्स आपण आता या पहिल्या टॉपिक मध्ये आपण बघितलेले आहेत. त्यानंतर जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या या युट्यूबच्या व्हिडिओला तुम्ही शेअर करा, लाईक करा. माझं युट्यूब चॅनल स्वरूप धने याला लाईक करा, तुम्ही सबस्क्राईब करा. आणि जर माझा हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवा, जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना ह्या इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचं नॉलेज मिळेल. धन्यवाद.